नमस्कार, लिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी एक नवीन भन्नाट रेसिपी बनवून दाखवत आहे। हे मी एक माप मुगाची डाळ, तसंच एक माप चण्याची डाळ आणि 1.5 माप चवळीची डाळ घेतलेली आहे आणि ती आता स्वच्छ पाण्याने धुवून तिला 4 ते 4.5 तास भिजायला घालते। या तिघही डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि 4.5 तासानंतर डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत। आता मी ते स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यातलं पाणी काढून घेते आणि मग मिक्सरला छान असं दरदरीत वाटून घेते। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। आधी डाळ वाटण्याच्या आधी लागणारं वाटण तयार करून घेते। त्यात मी घातले लसूण, थोडं अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरे थोडं जास्त घातलेलं आहे आणि मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता, ते कमी जास्त तुम्हाला जसं तिखट हवं तसं। आणि आता मी हे असं जाडसर ठेच्यापेक्षा थोडंसं बारीक करून घेते। या प्रकारे मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। आता तो काढून घेते। त्याच भांड्यात मी डाळ घालून घेते। आणि तिला जाडसर वाटून घेते। इथे अशा प्रकारे मी जाडसर डाळ वाटून घेतली आहे। आता ती काढून घेते। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल थोडं जास्तच घेतलं आहे आणि त्यात घातली राई, राई छान तडकली। आता त्यात घालू कांदा। इथे मी 3 मोठे कांदे कट करून घेतले आहे। कांदा छान ब्राऊन असा परतून घेऊ। कांदा परतला आहे। आता त्यात घालवत आहे वाटण बनवलेलं आणि ते पण 2 मिनिट परतून घेऊ। आता इथे वाटणामध्ये मी पाणी घालून घेते। या प्रकारे करून घ्यायचं त्याला पातळ। त्यात घालायची कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि ते सर्व एकत्र करून घ्यायचं। वाटण छान परतलं गेलं आहे। मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता त्यात घालूया हळद, आणि थोडं लाल तिखट आणि थोडी धना पावडर। आणि हे वाटण त्यामध्ये टाकून घेऊ आता डाळीचं सर्व।
डाळींमध्ये प्रोटीन असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. शक्यतो डाळी खायला मुलं म्हणजे असे कंटाळा करतात. अशा प्रकारे जर नवनवीन रेसिपी करून जर आपण मुलांना दिल्या डाळींच्या तर मुलं आवडीने खातात. आता यावरती आपण झाकण ठेवू आणि ते छान शिजू देऊ. झाकण उघडून बघूया. ते अधनमधनं हलवत राहायचं, नाहीतर मग खाली लागतं. अशा प्रकारे मिक्स डाळीचं पिठलं तुम्ही करून बघा. खूप चविष्ट लागतं. अप्रतिम अशी चव येते. आता ते घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणून सारखं हलवत राहायचं. घट्ट पण झालं ते आणि आता शिस्त पण आहे छान. आता थोडा वेळ झाकण ठेवून देऊ. मस्त शिजलंय आता. मस्त सुगंध येतोय आणि असं मस्त गरमागरम प्लेटमध्ये घ्यायचं आणि वरनं छान तेल घालायचं आणि मस्त स्वादिष्ट पिठल्याचा आस्वाद घ्यायचा. अशा प्रकारे मिक्स डाळीचे पिठले तयार झालेले आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर.